प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाते. पहिलं षटक पॉवरचं षटक हाताळलं जात आहे. अभय राऊत याच्या माध्यमातून आलेला हा पहिला चेंडू हवेत लॉफ्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विघ्नेश, कॅप्टन टू कॅप्टन अर्थात संकेत बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं की गोल्डन डक किंवा आपण रॉयल डक सुद्धा म्हणूया, कारण इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर ही विकेट खर्ची झाली होती काटमदेव वनवली संघाच्या माध्यमातून. पहिलाच चेंडू होता डावाचा आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये संकेत झेलबद स्वरूपात बाद झाला. आणि त्याला अनुसरून आपण पाहतोय संघाचे पाठीराखे किंवा विघ्नेशचे पाठीराखे मी म्हणेन महेंद्र मामा यांच्या माध्यमातून ₹250चं पारितोषिक लागू झालंय. गोलंदाज अभय राऊत याला सुद्धा आणि क्षेत्ररक्षक विघ्नेश पाटील याला सुद्धा. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल सिद्धिविनायक कुणे संघाच्या माध्यमातून. नवीन आलेला फलंदाज मयूर जाधव ऑन द क्रीज. दिशा भरकटलेला दिशा आहे चेंडू अभय याच्या माध्यमातून. चांगली सुरुवात झाली होती, परंतु पुढचा चेंडू आपण पाहिलं की डाव्या यष्टी टार्गेट करून टाकलेला चेंडू होता. थोडासा चेंडूने वळसा सुद्धा घेतला आणि अवांतर स्वरूपात श्री गणेश होतोय. MG फायटर्स काटमदेव वनवली या संघाचा. वळतोय पुढच्या चेंडूकडे. पुढील चेंडू फुलरलेनचा चेंडू आहे. चेंडू अर्थात उडवलाय वन बाउन्स पद्धतीने डीप मिड विकेटच्या क्षेत्राच्या बाहेर चौकार. चेंडू स्ट्रेट ऑफ द विकेट चेंडू टोलावला गेलाय. विनयच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी आपण पाहतोय स्कोरबोर्ड थांबवला जातोय. एकही धावफलकावर ऍड झालेली नाहीये. जसं आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर विकेट खर्च झाला, तदनंतर एक वाईड चेंडू टाकला गेला, त्यानंतर एक सुंदर चौकार आला मयूरच्या बॅटमधून. संमिश्र पद्धतीचा खेळ आतापर्यंत मैदानात. इथे सुद्धा हलकासा हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू हलक्या त्याने चेंडू जो आहे स्क्वेअर कट पद्धतीने डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये वेगाने सरसावतोय 4 धावांसाठी चौकार. पहिलं षटक पॉवर प्लेचा षटक आहे, ज्याला आपण म्हणतो पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, ताकदीचा खेळ करायचा असतो. पहिल्या चेंडूवर ताकद दावण्याच्या प्रयत्नात फलंदाज अर्थात कॅप्टन संकेत मात्र बाद झाला, परंतु तदनंतर त्याची पूर्ण उणीव जी आहे, कमतरता जी आहे ती मात्र मयूर जाधव याने भरून काढली. सुंदर 2 चौकार आपण पाहिले. एक स्क्वेअर कट पद्धतीचा चौकार, दुसरा आपण पाहिला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चौकार. यावेळी सुद्धा शफल झालाय. जोरदार अपील. पंचांनी मात्र अपील फेटाळले. चोरट्या स्वरूपात का होईना धाव फलकावर 1 धाव मात्र ऍड केली जाईल. धाव संख्या होईल 1 बाद 10. आणखीन जे छोटे प्रेक्षक आहेत काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये, जे छोटे प्रेक्षक आहेत जे चेंडू फेकतायत त्यांनी थोडं मैदानाच्या बाहेर जायचंय. दुखापत होऊ शकते. एखादा झेल जर आला तर तो झेल अडवण्याच्या प्रयत्नात, झेल टिपण्याच्या प्रयत्नात दुखापत होऊ शकते. छोटे खेळाडू ओके, तर विनंती स्वीकारले. वळतोय पुन्हा एकदा खेळपट्टीकडे. पुन्हा एकदा अभय. यावेळी मात्र क्रीजवर असेल आकाश पाटील. आकाश आला, आकाशने पाहिलं आणि चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. षटकार.
1 विकेट. दोनही संघाच्या बाजूने खेळ मात्र सुरू आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही आहे, कारण एक अमूल्य विकेट ज्याला आपण म्हणू शकतो, कॅप्टनचा विकेट खर्ची झाला. परंतु तदनंतर पुन्हा एकदा दोनही कुरुळगावचे खेळाडू आहेत. यावर्षी आपण पाहतोय वनवली संघाच्या माध्यमातून आपला खेळ मात्र दाखवत आहेत. मयूरच्या बॅटमधून 2 सुंदर चौकार आले होते. त्यानंतर एकमेव चेंडू जो काही आकाशच्या वाट्याला आला त्याचा फायदा मात्र आकाशनं घेतलाय. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2. यावेळी सुद्धा फिल्डिंगची मर्यादा असेल, मात्र 3 क्षेत्ररक्षक जे आहेत हे बाउंड्री लाईनच्या नजीक असणार आहेत. उर्वरित सर्व खेळाडू जे आहेत हे 38च्या आतमध्ये उभे केले जातील. तर गोलंदाज रेडी, फलंदाज रेडी, अंपायर्स रेडी, लेट्स प्ले. षटक क्रमांक 2 मधला पहिला चेंडू लोअर फुलर यांचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे हा विनयच्या हातामध्ये आला, अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी स्ट्राईक एंड मात्र चेंज झाला. आकाशकडे स्ट्राईक असेल. 1 धाव धावफलकावर ऍड होईल. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. प्रथम फलंदाजी करताना नक्कीच एक संभ्रम असतो की किती धावा धावफलकावर जमा करायच्या जेणेकरून डिफेंडेबल टोटल आपल्याला म्हणवता येईल. इथे हलका त्याने चेंडू मात्र ढकलला गेलाय. सन्मान केलाय पाहायला गेला तर या चेंडूचा, कारण आकाश एक घाणाघाती बॅट्समन आहे. कोणत्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याची त्याच्याकडे ॲबिलिटी, क्षमता, कुवत किंवा पोटेन्शियल जे काही शब्द आहेत ते त्याच्याकडे आहेत. आणि असं असताना जो सुंदर चेंडू आला गुडलिन स्पॉटवरून, जो बॉडीच्या जवळपास चेंडू आला होता त्याला मात्र सन्मानित केलंय आणि 1 धाव जमा करून आपला साथी खेळाडू मयूर जाधव याला मात्र स्ट्राईक दिली जाते. मयूर सुद्धा चांगल्या लईमध्ये बॅटिंग करतोय. षटकातील पुढील चेंडू. इथे पहा पुन्हा एकदा लोअर फुलर यांचाच चेंडू होता. हलकासा ब्लॉक लाईन मध्ये कन्वर्ट सुद्धा झाला. यावेळी सुद्धा फटका फसलाय, मात्र एज लागते बॅटची. सुंदर गोलंदाजी, चांगली वापसी. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा जरी खर्च झाल्या असल्या तरी सुद्धा कॅप्टन स्वतः आपल्याकडे जबाबदारी स्वीकारतोय. विरोधी संघाच्या धावा मात्र रोखतोय. विघ्नेश ऑन फायर म्हटलं तरी चालेल. षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू हवेत भिरकावलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेलवणार का? तू मैं तू घेणार की मी घेणार? नो मॅन रन म्हटलं तरी चालेल. 2 फिल्डरच्या मधोमध चेंडू जो आहे हा पडतोय आणि झेल मात्र निसटतोय. जीवदान मिळते आकाशला. धावसंख्या 1 धावेने पुढे सरकेल. 1 बाद. माय मिस्टेक. 2 धावा धावफलकावर ऍड झाल्या. धावसंख्या झाली 1 बाद 21. अजूनही चालू षटक, पॉवर प्लेचा षटक आणि या षटकातील अंतिम 2 चेंडू. फटका नक्कीच काहीसा फसला होता, परंतु नशिबाची साथ जी आहे ही थोडीफार का होईना आकाशच्या बाजूने पाहायला मिळते. ज्याने नुकताच जी NSC खानावची जी नाईट स्पर्धा झाली होती तिथे पहिल्या सामन्यात आपल्या बॅटची जादू दाखवली होती. 40+ धावा ज्या आहेत ह्या एक हाती त्याने या मैदानावर ठोकल्या होत्या. तोच आकाश पुन्हा एकदा आपल्या बॅटचा जलवा दाखवतोय. चेंडू भिरकावतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दणदणीत खणखणीत चौकार. The 25 for the loss of 1 wicket. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचा अंतिम षटक आणि या षटकातील अंतिम चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण अभि नाईक याच्या माध्यमातून चेंडू अडवला जाईल. तत्पूर्वी आकाश पुन्हा एकदा स्वतःकडे स्ट्राईक मात्र घेईल. 1 धाव पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ सुद्धा पूर्ण झाला आणि या 2 षटकांच्या अंती अर्थात समाप्तीनंतर 1 बाद 26 ही धावसंख्या पाहायला मिळते. संघाचं नाव असेल MG फायटर्स काटमदेव वनवली. नक्कीच के तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. धरणे सर मला सांगतायत की धावफलकावरती 26 धावा लागल्या. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला होता त्यावेळेला जर आपण पाहिलं तर 16 धावा खर्च केल्या होत्या अभय राऊतने. तर षटक क्रमांक 2 मध्ये विघ्नेश पाटीलने धावा खर्च केलेल्या आहेत 10. तर 2 षटकांचा खेळ संपला. आणखी एक समालोचक आम्हाला जॉईंट होतोय. अगदी छोटा समालोचक आहे, त्याला संधी देतोय. पाहूया. एका षटकासाठी त्याला मी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि त्याचं नाव आहे निधय सुरेश गोंधळी. तर पाहूया या षटकासाठी मी निधयला घेऊन येतोय तुमच्या समोर. ओव्हर टू निधय. नमस्कार. आलेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचे मी निधय गोंधळी स्वागत करतो आणि घेऊन जातो या NSC खानावच्या अप्रतिम अशा मैदानावर
जिथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झालेल्या आहेत. तर तिसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे आकाश भिरजे आणि पहिल्याच चेंडूवर येतोय अप्रतिम फटका चौकारासाठी. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते म्हणजे आकाश आणि सामना करतील आकाशच. दोन्ही खेळाडू हे कुरुल गावाचेच आहेत. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आकाश याची चालू आहे. हा चेंडू पाहिला तर अप्रतिम चेंडू होता. आकाश याने या चेंडूवर 1 धावच मिळवली आहे आणि त्याच्या पुढचा चेंडू या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि हा चेंडूवर येईल विकेट. कम ऑन डीजे. परंतु पुढच्या 2 चेंडूवर मात्र आकाश भिरजे याने अप्रतिमरित्या कमबॅक केले. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. अजूनही 3 चेंडू या षटकातील येणं बाकी. इनिंगचा अर्धा खेळ संपलेला आहे आणि आता नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे चेतन गायकर. बोलून चालेल ना माईक? ठीक आहे, बोलत राहा भाऊ, घाबरू नको. चला सामना चालू करा. सांग. चला अंपायर सामने लवकर खेळवायचे आहेत. घाबरत बोलू नको. 31 झाली धावसंख्या. धावसंख्या होते ती म्हणजे 31. 2 बाद 31 धावा झालेल्या आहेत. षटकातील चौथा चेंडू. हा चेंडू अप्रतिमरित्या चेंडू पडल्यानंतर काहीसा फिरकी घेत आहे आणि यष्टिरक्षक बाकीचं काम चोख बजावतोय आणि चौथा चेंडूचा खेळ सुद्धा समाप्त. षटकातील शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. हा चेंडू पाहिला तर आपण वाईड लाईनच्या दिशेने होता. या चेंडूवर कदाचित वाईड मिळाला असता परंतु वाईडच्या चेंडूला छेडला आणि हा चेंडू येईल डॉट. षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू वाईड. धावसंख्या होते ती म्हणजे 32. या स्वैर धावेने अजून 1 धावेमध्ये वाढ होते. षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवर सुद्धा चेंडू हवेत पकडण्याचा प्रयत्न परंतु 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 1 शॉर्ट रन आहे का? 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे 33 धावा. या चला कृपया विनंती असणार आहे, पाणी घेऊन जायचं आहे. 2.5 मिनटं तुम्हाला मिळणार आहेत आणि 2.5 मिनटामध्ये आपण फटाफट पाणी जे काय असेल ते करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका कृपया. मित्रांनो चांगलं सहकार्य करा. अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय
की निश्चितच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक मुलं घडताना आपल्याला पाहायला मिळतात. मग आपल्या अलिबाग तालुक्यात किंवा अलिबाग तालुक्याच्या बाहेर रायगड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मोठ्या स्पर्धा असतात, तिथे आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले अनेक खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झालेली आहे 33 धावा धावफलकावरती लागत आहेत. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अजून एक चौथ्या षटकासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला गोंधळी साहेबांकडे घेऊन जातोय. छोटा गोंधळी या ठिकाणी आलेला आहे समालोचक म्हणून. खरं तर चांगला प्रयत्न करतोय तो, या वयात धाडस करतोय तो समालोचन करण्याचं, आणि त्याच्यासाठी मी म्हणेन एक चांगला प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आपल्या विभागातील सर्वात भारी जे मैदान आहे ते NSC खानावळ संघाचं आहे. अतिशय सुरेख अशी मेहनत घेतली या मैदानासाठी. आपण जी हिरवीगार अंतरलेली ही चादर पाहतोय, अर्थात जी हिरवळ तयार झालेली आहे त्याच्यासाठी श्रेय कोणाचं तर जितेंद्र दादा गोंधली याला मी धन्यवाद देतोय त्याच्या माध्यमातून. कारण सातत्याने आम्ही जेव्हा येतो त्यावेळेला मैदानात पाणी घालण्याचं काम हे स्वतः माजी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र दादा गोंधली यांच्या माध्यमातून होत असतं. सर्वप्रथम मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि वळूया मैदानाकडे. हॅलो, तर खेळ सुरू राहू द्या. तत्पूर्वी मी अनाउन्समेंट करतोय पुढील होणाऱ्या सामन्याची. MK फायटर्स कुरुळ विपक्ष विनय स्टार देवळी बिरसे, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित टॉस बॉक्सपाशी यायचं आहे. या इनिंगच्या मध्यंतरात आपण नाणेफेक करून घेणार आहोत. MK फायटर्स कुरुळ विपक्ष विनय स्टार देऊळ भेरसे. तर या चेंडूवर मात्र आकाश याने 1 धाव कंप्लीट केली आहे आणि षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने धावफलक पुढे सरसावते. धाव संख्या होते ती म्हणजे 34. षटकातील दुसरा चेंडू आणि या चेंडूवर चेतन गायकरची मोठी विकेट मिळते. कम ऑन डीजे. या ग्रामीण प्रीमियर लीगचा अहुनादच करायचा नाही. या ग्रामीण प्रीमियर लीगचा अहुनाद करायचा नाही. या ग्रामीण प्रीमियर लीगचा अहुनाद करायचा नाही. आणि आता 5वा फलंदाज आलाय तो म्हणजे सुमित पाटील. आपल्या संघासाठी काही धावा जमा करणं गरजेचं आहे कारण की या अजूनपर्यंत जास्त धावा आलेल्या नाही आहेत. षटकातील तिसरा चेंडू आणि मला वाटते सुमित पाटील यांनी माझं ऐकलंय आणि हा चेंडू जातो सीमा पार षटकार. कम ऑन डीजे. या चेंडूवर चेंडू हवेत होता परंतु विनय पाटील यांनी केले खूप मोठी चूक. ज्याने पहिल्याच चेंडूवर आल्या षटकार मारला होता अशा सुमित पाटील यांची कॅच त्यांनी सोडलेली आहे. ही कॅच तुम्हाला खूप महागात पडू शकते. सिद्धिविनायक पुणे या संघाचं नेतृत्व करताना विघ्नेश पाटील यांनी आतापर्यंत वैयक्तिक दुसरं षटक हाताळलंय आणि या दुसऱ्या षटकामध्ये 5वा चेंडू हा 5वा चेंडू आणि हा पद्धतीचा चेंडू होता. चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि या 2 धावांसह धाव संख्या होते ती म्हणजे 42 धावा. 44 धावा झालेल्या आहेत. माफ करा.
बोल तू बिंदास, घाबरत तू करू नको, पाठी कोणाचं ऐकू नको, तू फ्री कर. आणि या षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. सामना करतील ते म्हणजे सुमित. आणि या चेंडूवर सुद्धा अप्रतिम फटका, आसमान दाखवलंय विघ्नेश पाटील यांना. षटकार. कम ऑन डीजे. सुमित पाटील यांना 200 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलंय. तरी सुमित पाटील यांचे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्या त्या म्हणजे 50. आणि आता शेवट षटक, हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे आकाश खारकर, वेलवली गावचे आकाश खारकर. तर सामना करतील ते म्हणजे कुरुल गावचे आकाश पाटील. षटकातील या चेंडूला फ्लिक केलंय. अप्रतिम फटका. दॅट अ फंटॅस्टिक स्ट्रोक बाय आकाश पाटील. कम ऑन डीजे. आकाश खारकर यांचं स्वागत आकाश पाटील यांनी मात्र षटकारांनी केलंय. पहिल्या चेंडूवर आकाश खारकर यांना आसमान दाखवलं. षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडूवर सुद्धा अप्रतिम फटका येतोय. चेंडू गॅप मध्ये चौकार. कम ऑन डीजे. पद्धतीचा चेंडू. अवांतर धावेने धाव संख्या होते ती म्हणजे 61 धावा. या स्पर्धेतील हा 7वा वाईट चेंडू आकाश खारकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या षटकातील 3 चेंडू येणं बाकी. अप्रतिम फटका. परंतु तिथे अभय राऊत यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय आणि 2 धावा पूर्ण. 1 रन शॉर्ट आहे म्हणजे 1च धाव मिळेल. आणि या 1 धावेसह धाव संख्या पुढे सरसावते. धाव संख्या होते ती म्हणजे 62 धावा. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. आणि या चेंडूला स्क्वेअर कट पद्धतीचा फटका येईल.
चौकार. कम ऑन डीजे. सूर्या बोलतात त्यांना इकडे माझ्या बरोबर रोज असतात त्याच्यामुळे माझ्या जवळचे आहेत. ती म्हणजे 70 धावा आणि आजच्या दिवसातील या हायएस्ट स्कोअर काटमदेव वनवली या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 71 धावांचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे सिद्धिविनायक कुणे या संघासमोर. धन्यवाद. छान सुंदर समालोचन करताना आपण पाहिलं निधय गोंधळी यांना. छोटा समालोचक आहे त्याला एक संधी दिली आणि खरं तर अशी संधी देणं सुद्धा गरजेचं आहे. फार सुंदर समालोचन झालं. तर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात MC फायटर काटमदेव वणवली संघाने 5 षटकामध्ये 70 धावा केल्या. तर जिंकण्यासाठी युगाश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक कुणे या संघाला 5 षटकं आणि 71 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने 71 धावा काढणार. तत्पूर्वी आणखी एक समालोचक आम्हाला जॉईंट झालेले आहेत. निशांत पाटील समालोचन कक्षामध्ये जॉईंट झालेले. सर्वप्रथम मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. एक समालोचक म्हणून एक मोठं नाव आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतं ते म्हणजे सन्माननीय निशांत पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं स्वागत करतोय. तर एका इनिंगचा खेळ आपण पाहिला तर पाहूया दुसऱ्या इनिंगकडे आपण जातोय. नाणेफेक झाली का तत्पूर्वी? नसेल झाली तर निशांत पाटील नाणेफेक करून घ्या. हॅलो चेक. हॅलो. MK फायटर्स कुरुल विपक्ष विनय स्टार देऊल भिरसे. हां चेंडू का सर देतोय. पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितोय ज्यांनी पुरस्कृत केली ही स्पर्धा अर्थात सर्वांचे लाडके आमदार दमदार आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ दलवी पुरस्कृत ग्रामीण प्रीमियर लीग पर्व चौथे 2025 मध्ये ही चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं उद्घाटन आदरणीय अनंतराव गोंदली साहेब शिवसेना तालुका प्रमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन झालं आणि आपण पाहतोय मैदानामध्ये तिसरा सामना मार्गस्थ आहे चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. अर्थात फलंदाजी करताना MC फायटर्स काटमदेव वणवली संघाने 5 षटकामध्ये 70 धावा केल्या तर जिंकण्यासाठी 71 धावांची गरज. हॅलो चेक. आपण बोलतोय या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जिथे खऱ्या अर्थानं नेक्स्ट सामन्याचा टॉस होणार आहे. माझ्या समोर या ठिकाणी MK फायटर्स क्रू या संघाचे संगणक आहेत गौरव पाटील आणि त्याच वेळेला अर्थातच विनय स्टार देव भिरसे या संघाचे कॅप्टन आहे शुभम पाटील. दोघांना आपण ऑल द बेस्ट. आणि खऱ्या अर्थानं सांगताना फार अभिमान वाटतोय की आपल्याच या पंचक्रोशीमधील ज्याने खऱ्या अर्थानं अगदी गरिबीमधून खूप उंचावर भरारी घेतलेली आहे असे आमचे असिस्टंट्स सब इन्स्पेक्टर सन्माननीय मनोज भोपी साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण प्लीज या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभास्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. असिस्टंट ASI अर्थातच मनोज भोपी साहेब या ठिकाणी आहेत. आपण अर्थातच कॅमेऱ्याकडे पाहणार आहोत. दोघांना ऑल द बेस्ट. कोणाचा कॉल असेल? गौरव पाटील कॉल करेल. टेलीचे कॉल अँड टेलिटीज. टॉस जिंकलाय गौरव पाटीलनं. MK फायटर्स कुरुल या संघानं आपला निर्णय सांगायचा कारण वेळ नाही आपल्याकडे. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. MK फायटर्स कुरुल ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. धन्यवाद. चला मैदानाकडे वळूया. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय फटका येतोय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय अर्थात फेक करतोय. तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सर किती धावा आलेल्या आहेत? 2 धावा आल्यात. आपण पाहतोय श्री गणेशा झाला 2 धावांनी. आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर बॅटर जर पाहायला गेलं तर आकाश खारकर उर्फ बल्ल्या जबरदस्त फलंदाजी करतो. अप्रतिम फलंदाजी करतो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया किती धावा
खर्च करणार. इथे मात्र संकेत पाटील आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी करतोय. जर्सी क्रमांक 1. षटकातील दुसरा चेंडू, झेल खाली क्षेत्ररक्षक, सोपा झेल आणि कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही. झेल टिपला जातोय. फलंदाज बाद आकाश कारकर. प्रयत्न असफल ठरतोय. इथे जर आपण पाहिलं तर फार सुंदर गोलंदाजी संकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मार्गस्थ असताना टिचून मारा गोलंदाज करतोय. इथे आपण पाहतोय या चेंडूफलीच्या युद्धामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार. खरं तर प्रथम फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 70 तर 71 धावांची गरज युगाश योगेश गुजर या संघाला, अर्थात श्री सिद्धिविनायक पुणे हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. धाव मिळत नाही. निर्धाव चेंडू जातोय. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय आकाश बिरझेला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस हा फलंदाजांचा असतो. परंतु इथे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती फक्त 2 धावा आलेले आहेत. आणखी एक चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव जातोय. फार सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी मैदानात केली जाते संकेत पाटीलच्या माध्यमातून. आतापर्यंत या स्पर्धेतील 57 चेंडू डॉट झालेले आहेत. ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं गुणलेखन अप्रतिम गुणलेखन आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूमध्ये काय घडतंय आणि काय नाही घडत. इथे मात्र अजूनही संधी आहे. फलंदाज बाद होतोय. कम ऑन डीजे. आहे एकही धाव न काढता मात्र मैदानातून बाहेर परतलाय. आणि दुसरा फलंदाज इथे धरणे गुरुजी सांगतायत की एकही चेंडू न खेळता, अर्थात पहिला मला वाटते मुन्ना होता आणि तदनंतर विघ्नेश, दोन्ही कर्णधार असे परतलेले आहेत आपण पाहतोय मैदानात. खऱ्या अर्थानं मी सातत्याने संकेत पाटीलचं नक्कीच गौरव करेन. या ठिकाणी 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पाहूया अंतिम चेंडू कशा प्रकारे असणार आहे. फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईक एंडवर बॅटर आकाश बिरझेल आपण पाहतोय मैदानामध्ये. अंतिम चेंडू आपल्याला मैदानात पाहायला मिळाला. चेंडू जातोय निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी. रसिक प्रेक्षकांना सुद्धा विनंती करतोय जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेचं षटक आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. निश्चितच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर 2 धावा, तदनंतर मात्र 5 चेंडू डॉट आलेले आहेत. कोणाचा फोन होता? षटक क्रमांक 2 घेऊन आलेला आहे पिंट्या आपण पाहतोय. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. अर्थात पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 2 धावा फक्त दिसत आहेत. खराब फलंदाजी पाहायला मिळाली मैदानामध्ये. 2 बाद 2 अशी धावसंख्या आपण मैदानात पाहतोय. विनय पाटील ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक अष्टपैलू क्रिकेटर, एक हिरा म्हणेन मी. अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीचं वर्चस्व त्याने सातत्याने दाखवलेलं आहे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. काय घडलंय? गोलंदाज पिंट्या आपण पाहतोय त्याच्या मनगडात असलेली ताकद, कला, कौशल्य मैदानात दाखवून देतोय. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर खूप काटा बदलतोय, दिशा बदलतोय, चेंडू आतमध्ये येतोय. उर्वरित काम आपण पाहतोय यष्टीरक्षक चोख बजावतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पिंट्या.
फटका सजलाय, अप्रतिम फटका आहे. आपण पाहतोय कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमापार, षटकार. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सुमित पाटील चेंडूची अडवणूक करतोय, फेक करतोय, तोपर्यंत एकच धाव मिळाली. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वायडिश लॉंग ऑफच्या रिझनमध्ये आपण पाहतोय सुमित पाटीलला सज्ज केलेला आहे. खऱ्या अर्थानं अप्रतिम फलंदाजी त्याने केली मैदानामध्ये. 2 षटकारांच्या साह्याने आपण पाहिलं तो मैदानात नॉटआउट खेळत होता. तदनंतर क्षेत्ररक्षण सुद्धा अप्रतिम होतंय. इथे आपण पाहतोय काटमदेव वणवली अर्थात MC फायटर काटमदेव वणवली संघ मैदानात गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पिंट्या गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. पाहूया सुमित पाटील मेहनत करतोय. 1 धाव तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न होणार का? तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेक पाहायला मिळाली. निश्चितच 1 धाव सेव्ह केली. सुंदर थ्रो मैदानात पाहायला मिळाला. कमबॅक थोडासा पाहायला मिळाला पिंट्याकडून. जरी 1 षटकार आला असेल तरी सुद्धा आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूंमध्ये मात्र 1-1 धाव खर्च होतोय. धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 10. लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडूची अडवणूक होते. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एकेरी दुहेरीने आपला ग्राफ पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतोय. युगांश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक पुणे संघ. मोठ्या फटक्यांची गरज असताना इथे मात्र फटक्यांपासून वंचित ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू होता, पडल्यानंतर खूप काटा बदललेला, परंतु तेवढा सुरेख फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमापार, चौकार. कम ऑन डीजे. धन्यवाद. हे गाणं खूप वेळेला वाजलं जाईल. खऱ्या अर्थानं ग्रामीण प्रीमियर लीग हे सॉन्ग ज्यांनी लिहिलं असे आपले क्रिकेटर, आपला मित्र निलेश कार्लेकर यांनी स्वतः लिखित हे गाणं त्यांनी स्वतः कंपोज केलं आणि ज्यांनी गायलं त्या मीरा कार्लेकर अर्थात निलेशची मिसेस आमची वहिनी यांनी हे गायलेलं गीत आपण या ठिकाणी सादर करताय. पुन्हा पुन्हा तुम्हाला धन्यवाद देतोय, हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देतोय. GPL सॉन्ग. धन्यवाद. चला तर मैदानाकडे आपण बोलूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 धावा खर्च झाल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. हे षटक क्रमांक 2 होतं कल्पेशचं आणि षटक क्रमांक 3 घेऊन आलाय पुन्हा एकदा संकेत पाटील. पंच नाखुश नाराज. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत हा चेंडू स्वेअर असल्याची घोषणा केली. ICC रूल क्रमांक 22चा वापर करताना आपण पंचांना पाहतोय. खराब चेंडू, स्वेअर चेंडू, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलेला संकेत पाटीलला आपण पाहतोय मैदानामध्ये. फटका फसलाय, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोचू शकला नाही. सेफ झोनमध्ये जाऊन चेंडू पडतोय. 1 धाव मिळाली. एका धावेच्या मदतीने सर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 17. पाहूया 17चा खतरा बसणार काय. संकेत पाटील गोलंदाजी लयबद्ध करतोय. अप्रतिम टप्पा, अचूक टप्पा ज्याला म्हणतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये. कृपया विनंती असेल LED वाले त्याचबरोबर आमचे लाईट ऑपरेटर आणि जनरेटर ऑपरेटर यांना मी विनंती करतोय व्यासपीठाच्या पाठीमागे कृपया यायचं आहे आपण. धन्यवाद. सोपा झेल होता, खूपच बाहेर टाकलेला चेंडू. उर्वरित काम यष्टीरक्षक बजावतोय. कम ऑन डीजे. चिंचुकीमध्ये सर्व खेळाडू, मान्यवर आणि रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत.
चला कृपया फलंदाज पाठवताना सुद्धा विनंती असणार आहे, तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. अगदी प्रत्येक संघाला ही विनंती असणार आहे. नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय विकास दसाडे. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खूप हे मोठं नाव आहे. अनेक वर्ष ज्यांनी पुणे संघासाठी फलंदाजी केली, सिद्धिविनायक पुणे संघासाठी, तो विकास दसाडेला आपण मैदानात पाहतोय. 0 बाधून तंबूत परततोय. पहिल्या चेंडूवर माघारी परतवतोय संकेत पाटील त्याला. कम ऑन डीजे. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला. मैदानामध्ये पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज. सुजितच्या बॅटमधून फटका सजलाय. आपण पाहतोय लॉंग ऑन रिझनमध्ये चेंडूची अडवणूक झाली. फेक होतोय तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली. आपण पाहतोय 1 धाव सुजितच्या खात्यात येते, तर 1 धाव येते पुणे संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झालेली 18. संत गतीने चाललेला आपण सामना पाहतोय. दबाव स्पष्ट पाहायला मिळतोय. पाहूया विनय पाटील स्ट्राईक एंडवर बॅटर. आहा, लाजवाब चेंडू, अप्रतिम चेंडू. काय म्हणतात बघा कशा पद्धतीने गोलंदाजी होते मैदानामध्ये. फिरकी गोलंदाज म्हणता येईल संकेत पाटीलला. ज्या पद्धतीने चेंडूची दिशा बदलतोय, काटा बदलतोय, अप्रतिम गोलंदाजी मैदानात तो साकारतोय. सोपा झेल होता. कमॉन डीजे. LED ऑपरेटर असतील किंवा आमचे लाईट ऑपरेटर आणि त्याच वेळेला जनरेटर ऑपरेटर, या तिघांना सुद्धा विनंती करतोय की आपण मात्र स्टेजच्या मागे डिनर करण्यासाठी यायचं आहे. तर आपण पाहिला अंतिम चेंडू होता. अंतिम चेंडूवरती अगदी सोपा झेल होता. आकाश पाटीलच्या हातात आलेला हा झेल आणि सोपा झेल सुटला आणि 6 धावा त्याने खर्च केल्या. लॉंग ऑन रिझनच्या वरून षटकार पाहायला मिळाला. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. संत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 71 धावांची गरज असताना मात्र आपण 3 षटकामध्ये फक्त 24 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. पाहूया षटक क्रमांक 4 घेऊन येतोय दिवेश कलबटे. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय सुरू झालेला आहे. गोलंदाज दिवेश कलबटे आपल्या समोर आहे. पहिला चेंडू जातोय निर्धाव. कुरुळ संघातून खेळताना अनेक वर्ष त्यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी केली. इथे मात्र जर आपण पाहिलं तर निश्चितच मला सांगायला आवडेल MC फायटर्स काटमदेव वनवली संघामधून तो गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव. स्ट्राईक एंडवर बॅटर सुजित धसाडे. जबरदस्त अप्रतिम फटका सजवलाय. अजूनही क्रिकेट ठासून भरलाय या फलंदाजामध्ये. पाहूया 4 धावा तरी आलेल्या आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते सर 28 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 10 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. समीकरण खूप कठीण आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही घडतं. जे आपण प्रिडिक्शन लावतो किंवा जे आपण अंदाज बांधतो ते बऱ्याचदा फेल ठरताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झालेला आहे. सुजित धसाडे मागे परततोय. कम ऑन डीजे.
28 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सनी पाटील. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय विनय पाटील. खूप मोठं नाव आहे, गोठोडे गावचा खेळाडू, अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खेळणारा हा खेळाडू, ज्याने अनेक रसिक प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना प्रभावित केलं, तोच फलंदाज मैदानात आपण पाहतोय. गोलंदाज सनी पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. शेवटचं अंतिम षटक हाताळतोय सनी पाटील. जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय. पाहूया उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू विनयसाठी आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडूची अडवणूक झाली. क्षेत्ररक्षक आहे सुमित पाटील, बैलगाडी फायनल सम्राट म्हणून ज्याची ओळख, ज्याने अनेक इतिहास स्वतःच्या नावावर बनवले बैलगाडी क्षेत्रात, असा फलंदाज, असा गोलंदाज किंवा अष्टपैलू क्रिकेटर म्हणून आपण सुमित पाटीलकडे पाहतोय. सुरेख फटकाय, क्षेत्ररक्षक शोधलाय, फलंदाज अभिनाईक बॅक टू पॅव्हलियन. गीत आपल्याला ऐकायला मिळालं त्यासाठी पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला मी धन्यवाद देतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण ही अशी गाणी ऐकतोय. आज आपण पाहिलं दुपारपासून खूप लयबद्ध गाणी वाजली जातात इथे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सिद्धेश डीजे. आणखी एक झेल होणार का? आणखी एक झेल झालेला आहे. कम ऑन डीजे. गाणी आपल्याला ऐकवतात त्यासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. टू बॉल टू गो, शेवटचे 2 चेंडू. दरम्यान निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सर विकेट आहे ना? विकेट आहे. सनी पाटीलने हॅट्रिक घेतलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विकेट हॅट्रिक झालेली आहे. कमॉन डीजे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सनी पाटील मैदानामध्ये तिसऱ्या चेंडूवर सलगच्या, अर्थात षटकातील चेंडू होता 5वा आणि त्या चेंडूवर हॅट्रिक मिळवलेली आहे सनी पाटीलने. वेल्डन मित्रा, फार सुंदर कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू. षटकाची सांगता झाली. आपण या ठिकाणी पाहिलं प्रथम फलंदाजी करणारा संघ होता MC फायटर्स. काटमदेव वणवली संघाने 70 धावा म्हणजे एक मोठं आव्हान ठेवलं होतं 71 धावांचं, आणि त्याचा पाठलाग करताना पुन्हा एकदा मी विनंती करतोय सेकंड करून जायचं आहे दोन्ही संघ. प्लीज जरा विनंती असणार आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना माझी विनंती, या मंडळाच्या वतीनं विनंती, आपल्या ग्रामीण प्रीमियर लीगच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतोय, सेकंड करायचं आहे नंतरच जायचं आहे. तर पुढील समालोचनासाठी मी घेऊन जातोय तुम्हाला आपल्या विभागातील, खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील आणि खास करून आपल्या विभागातील गोड आवाज निशांत पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचा आवाज आपण ऐकला, ज्यांचं